नमादेश माऊली हो. जय श्रीराम. मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली, आपण आज 34व्या अध्यायाचं फलित जाणून घेणार आहोत. 34व्या अध्यायामध्ये तुम्ही बघू शकता, गोरक्षनाथांनी वीरभद्राला पुन्हा संजीवनी मंत्राने उठवून पुढे ह्या मच्छिंद्रनाथांचा जो देह होता तो स्वर्गातून आणलेला त्यांना पुन्हा उठवला आहे. हा अर्ध्या भागामध्ये होतो आणि अर्ध्या भागामध्ये पुढे रेवणनाथांचा जन्म आहे 34व्या अध्यायामध्ये. याचं आपण फलित बघूया. चौतीसाव्याचं फलित पुढे असे आहे. 34व्यात रेवण जन्म होणे भेटला मग अत्रिनंदन, सहज सिद्धी कळा दावून गेला असे महाराजा. तरी ती कथा करिता पठन, जाणे कोणत्याही कार्यकारण तो सिद्धार्थ साधेल कार्यसधन, यश घेऊन येईल तो. म्हणजे इथे 34व्यामध्ये म्हटलं रेवणनाथांचा जन्म झालेला आहे. त्यांना अतिनंदन भेटले. अतिनंदनांनी त्यांना छोटीशी सिद्धी दिली, एक सिद्धी मंत्र दिला आणि पुढे दत्त महाराज निघून गेले. तर ह्या अध्यायाचं नित्य पठण केले असता आपल्याला कुठल्याही महत्त्वाच्या कार्याला जेव्हा जायचं असेल, ते कार्य खूप महत्त्वाचं आहे आणि ते सिद्ध व्हावं असं आपल्याला जेव्हा वाटत असेल, तेव्हा या 34व्या अध्यायाचं नियमित पठण करावं किंवा त्या कार्याला जाण्यापूर्वी ह्या अध्यायाचा पाठ करून जावा. म्हणजे आपलं कार्य नक्कीच सिद्ध होईल, अशी या अध्यायाची फलश्रुती आहे. तर ह्या अध्यायाला सुद्धा नवनाथ संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे माऊली हो. या अध्यायाचा नक्कीच फायदा घ्या. भेटूया उद्या 35व्या अध्यायाच्या फलश्रुतीमध्ये. तोपर्यंत नमादेश. जय श्रीराम.